मला नाही वाटत हे असं अद्भुत रॉक फॉर्मेशन असलेली जागा जगात दुसरी कुठे असेल, जी आपल्या कर्नाटकामध्ये आहे. येस, या एपिसोडमध्ये मी तुम्हाला गोकर्णपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या याना केव्सबद्दल सांगते. ह्या केव्सची उंची सुमारे 390 फूट आहे. केव्समध्ये एंट्री करण्याआधी भैरेश्वराचं मंदिर असल्यामुळे आम्ही शूज बाहेर काढून आत गेलो. केव्समध्ये जाण्यासाठी 10 रुपये पर पर्सन तिकीट आहे. याना केव्सबद्दल अशी आख्यायिका आहे की भस्मासुराला भगवान महादेवांकडून असं वरदान मिळालं होतं की ज्या वस्तूला तो स्पर्श करेल ती भस्म होऊन त्याची राख होईल. या वरदानाचा जेव्हा भस्मासुराने गैरवापर करायला सुरुवात केली तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून फसवून भस्मासुराला स्वतःच्या डोक्याला स्पर्श करायला लावला आणि तो भस्म होऊन त्याची राख जिथे सांडली तिथे या याना केव्स तयार झाल्या. हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार बघितल्यावर आम्ही रात्री श्री सिद्धिविनायक होम फूड नावाच्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये जेवलो. गोकर्णमध्ये असलेल्या 4थ्या शतकातील प्राचीन हिंदू मंदिराबद्दल पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन, त्यामुळे फॉलो करायला विसरू नका.